ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो आहोत नरेंद्र मोदी बद्दल. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान होऊ शकतात का या विषयावर आपण बोलतो आहोत. मी पुन्हा जातोय पुण्याला सुषमा देशपांडे यांच्याकडे. सुषमा देशपांडे, मला सांगा, नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून तुम्हाला मान्य आहेत का? आपले पाहुणे असं म्हणतात की ते स्वच्छ चारित्र्याचे आहेत, कार्यक्षम आहेत. तुम्हाला मान्य आहेत का ते पंतप्रधान म्हणून? चारित्र्य हे फक्त स्त्री पुरुष संबंधांवर असेल तर काय बोलायचं ना. म्हणजे ज्या पद्धतीने महिलांवरती तिथे अन्याय झाला आणि तो मोदींनी तिथे घडवून आणला, ह्याच्यात त्यांचं चारित्र्य चांगलं आहे असं म्हणणाऱ्यांचं काय ह्याच्याबद्दल बोलणार. मगाशी गडकरी बोलताना फक्त मी ऐकलं आणि नंतर आवाज गेला होता. परंतु मुद्दा असा आहे की इथली जनता 90% म्हणते नरेंद्र मोदी हवे. ह्याचं हे रिॲक्शन आहे काँग्रेसच्या लोकांना. त्यांना आतून मोदी नेमके काय आहेत आणि काय नाही याची कल्पना आहे असं मला वाटतच नाही. ह्याला कारण की महाराष्ट्रातल्या लोकांना आत्ताची फक्त काँग्रेसची रिॲक्शन, खरं काय घडलं गुजरातमध्ये हे ज्यांना माहिती आहे, हे ज्यांनी पाहिलंय वाचलंय, त्यांची रिॲक्शन हीच असेल असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे होऊ शकतील का, तर व्हायला काय, शेवटी आकडेवारीचा गेम आहे तो संपूर्ण. तर त्या पद्धतीने झाले तर मी आणि माझ्यासारखे असे अनेक जण आहेत की त्यांना आतून अजिबात वाटत नाही की नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत. कारण भारताचं वाटोळं करतील धार्मिक पद्धतीने. ते जे काही ज्या पद्धतीने ते गुजरातमध्ये त्यांनी आपलं संपूर्ण प्रस्थापित केलं त्याच पद्धतीने भारतभर केलं तर भारताचं काय वाटोळं होईल एवढंच डोळ्यासमोर येतं. मी जातोय गडकरींकडे. गडकरी, नरेंद्र मोदी भारताचं वाटोळं करतील असं सुषमा देशपांडे म्हणतायत. काय उत्तर द्याल तुम्ही? भाजपला नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून मान्य आहेत का? सुषमा देशपांडे सारख्या सुसंस्कृत व्यक्तीला जे देशाचं वाटोळं करत आहेत त्या काँग्रेसबद्दल काही वाटत नाही आणि नरेंद्र मोदींबद्दल गैरसमजून ते हे बोलतात आहेत. कधी काळी त्या जेव्हा नरेंद्र मोदीचा जवळून अभ्यास करतील तेव्हा त्यांना सत्य लक्षात येईल. नरेंद्र मोदी कुठेही जातीवादी नाही, सांप्रदायिक नाही, मुसलमानांच्या विरोधात नाही. ॲक्शन्स आणि रिॲक्शन्स होत असतात. ज्यावेळी गोध्रामध्ये पूर्ण गाडी जाळण्याचा प्रकार झाल्यानंतर त्याच्या घटना गुजरातमध्ये घडल्या आणि त्या घटनांमध्ये अनेक प्रकारे असे अनेक घटना देशात घडत आहेत. आतंकवाद्यांनी निरपराध लोकांना मारलं, त्याचे रिॲक्शन त्यांच्या विरोधात लोकांमध्ये काही वेळा येते. दंगे झालेत. आता परिस्थिती अशी आहे की अपीजमेंट ऑफ मायनॉरिटीज असेल तर ते सेक्युलरिझम आहे आणि एखाद्या वेळी तुम्ही जर स्वाभिमानाने कुठेतरी हे बरोबर आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे, तुमचे पंतप्रधान कोण आहेत, अडवाणी की नरेंद्र मोदी? पहिली गोष्ट अशी की नरेंद्र मोदींनी देखील यावेळी प्रधानमंत्री पदाकरता अडवाणी हेच आमचे उमेदवार आहे असं जाहीर केलेलं आहे आणि यावेळच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने लालकृष्ण अडवाणींनाच आपलं प्रधानमंत्री पदाचा उमेदवार ठरवलं आहे आणि मोदी सहित आम्हा सर्वांचं समर्थन लालकृष्ण अडवाणींच्या बाजूनी मागे उभं आहे. आणि हे म्हणत असताना मी तुम्हाला एक सांगतो की भविष्य काळामध्ये या देशाचं भविष्य घडवण्याची क्षमता असणारं जे नवीन नेतृत्व आहे त्या नेतृत्वामध्ये नरेंद्र मोदी देखील एक असं टफ नेतृत्व आहे, कॅरेक्टरचं नेतृत्व आहे, विकासाभिमुख नेतृत्व आहे, परफॉर्मिंग नेतृत्व आहे की जे देशाच्या भविष्याच्या इतिहासाला योग्य दिशा देऊ शकतात, देशाचं कल्याण करू शकतात. आणि अशा वेळी जर सुषमा देशपांडेंना या देशात राहण्याचा संकोच होत असेल तर जरूर त्यांनी पाकिस्तानात जावं, त्यांनी हिंदुस्थानात राहू नये. गडकरींचं म्हणणं आहे की मोदी पंतप्रधान होऊ शकतात. त्यांनी हा शब्द वापरला नाही पण त्यांनी ते सुचवलेलं आहे. मी जातोय हुसेन दलवाई यांच्याकडे. दलवाई, मला सांगा, उद्या तुमचे पंतप्रधान राहुल गांधी होणार आहेत 5 वर्षांनी कदाचित, आणि कदाचित त्यांच्यासमोर नरेंद्र मोदी असतील. काय म्हणणं आहे तुमचं? मला मुळीच वाटत नाही की असं आहे. गुजरात हे वेगळं आहे आणि भारत हा वेगळा आहे. अडवाणी देखील पंतप्रधान या देशाचे होणार नाहीत. वाजपेयी झाले, कारण वाजपेयींची इमेज ही लिबरल होती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. असं आहे, जी काय शक्ती आहे ती केवळ भाजपची नाही, त्याच्यामध्ये इतर पक्ष त्यांच्याबरोबर आहेत, एनडीए बरोबर. ते पक्ष त्या अर्थाने ह्याला मोदींना मुळीच स्वीकारणार नाही आणि त्यांनी खऱ्या अर्थानं यांनाही अडवाणींनाही स्वीकारलेलं नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. ह्याच्यात एक मुद्दा मी सांगेन, ह्यांनी अनिल अंबानीने त्याची फार मोठी स्तुती केली. त्या अनिल अंबानीने जी BSES कंपनी अतिशय चांगली चालली होती ती आपल्या ताब्यात घेऊन रिलायन्स एनर्जी केलेली आहे. इथे लोकांना लुटीचं काम चालू केलेलं आहे. तिथे त्यांच्याबद्दल प्रचंड तक्रारी आहेत. अशाने त्यांची चापलुसी तिथे केली तर त्याचं काय एवढं महत्त्व आहे? या शेवटी इथले उद्योगपती या पद्धतीनंच करत राहतात. ते किती भ्रष्ट आहेत की नाही आहेत हे सगळे मुद्दे जे आहेत, मी असं समर्थन करत नाही भ्रष्टाचाराचं. महाराष्ट्रात भ्रष्टाचार होत असेल तर इथे सगळ्यांचीच ती जबाबदारी आहे. का होतं? देणारे देतात का, घेणारे घेतात का, हे मुद्दे आहेत आणि त्याचं समर्थन करण्याचा मुद्दा येत नाही. दलवाई, माझा वेळ संपलेला आहे. शेवटी कुरुलकर, मी तुम्हाला विचारतोय, दलवाईंना मान्य नाहीये नरेंद्र मोदी पंतप्रधान होणं. सुषमा देशपांडेचं म्हणणं तुम्ही ऐकलं आणि दुसऱ्या बाजूला गडकरी आहे. आता मला एक लेखक म्हणून तुम्ही सांगा, तुम्ही
मोदींचे गुण सांगितलेले आहेत, पण ते पंतप्रधान होऊ शकतील का आणि त्यांना पंतप्रधान व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे त्यांनी? ते पंतप्रधान नक्की होऊ शकतील, ते ठरवण्याचा अधिकार जनतेचा आहे. ते फक्त काही उद्योगपती ठरवतात अशातलाही भाग नाही आणि फक्त सामान्य जनता ठरवते अशातलाही भाग नाही. एकूण सर्व लोकांनी मिळून ते ठरवायचे की मोदींचा पक्ष हा संसदेत बहुमताने त्यांच्या सवंगड्यांबरोबर होऊ शकतो का, आणि ते होऊ शकत असेल तर त्याला आपण ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. ते होऊ शकतात. आपल्याला वाजपेयी मंजूर होते किंवा नाही हा प्रश्न कुठे येतो. त्या अर्थाने मोदी हे पंतप्रधान होऊ शकत नक्की होऊ शकतात. त्याला मी व्यक्तिशः मतदान करणार आहे का त्या पक्षाला हा वेगळा प्रश्न आहे. पण मोदी हे कार्यक्षम सरकार नक्की देऊ शकतात हे गुजरातवरच्या आमच्या अनुभवावरून एक सामान्य माणूस म्हणून, एक लेखक म्हणून, एक उद्योगपती म्हणून आम्हाला नक्की वाटतं की ते एक चांगलं कार्यक्षम सरकार देऊ शकतात. आणि याचा अर्थ असा आम्ही म्हणत नाही की काँग्रेसनी दिलं नाही किंवा काँग्रेसनी फार वाईट केलं किंवा मनमोहन सिंग वाईट आहेत अशातला काही भाग नाही. पण आपण तुमचं असं म्हणणं आहे, तटस्थपणे कुठल्याही राष्ट्रीय पक्ष तटस्थपणे तुमचं असं म्हणणं आहे की मोदी हे प्राईम मिनिस्टर मटेरियल आहेत. माझा वेळ संपलेला आहे, मी इथेच थांबणार आहे. पण शेवटी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी देशाचं नेतृत्व करू शकतात का? आपले प्रेक्षक काय म्हणतायत ते बघणार आहे. पडद्यावर बघू शकता तुम्ही आपले प्रेक्षक काय म्हणतायत. आता 68% लोक म्हणतायत नरेंद्र मोदी देशाचं नेतृत्व करू शकतात, ते प्राईम मिनिस्टर मटेरियल आहे. शेवटी मी इतकंच म्हणेन, मोदींनी गुजरातमध्ये औद्योगिक विकास केलाय हे नाकारता येणार नाही. पण दुसऱ्या बाजूला गुजरातच्या दंगलीचा जो कलंक आहे तोही अजून पुसला गेलेला नाही, हेही लक्षात ठेवायला पाहिजे. उद्योगपती जेव्हा एखाद्या माणसाची स्तुती करतात तेव्हा ते किती गंभीरपणे घ्यायचं हे लोकांनी ठरवायचं आहे. त्यामुळे मोदींचं नक्की जजमेंट जे आहे, फायनल जजमेंट जे आहे ते लोकच करणार आहेत. त्यांनी औद्योगिक विकास केलेला आहे, मात्र तिकडे धार्मिक सलोखा आहे की नाही याविषयी अजून शंका आहे. धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत.